कुपवाड शहर आणि परिसरात तसेच अनेक शैक्षणिक संस्थांत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झालाय। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आर.पी. पाटील विद्यालय, अकूज इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा परिषद मराठी शाळा, उर्दू शाळा, पी.ए. इनामदार इंग्लिश स्कूल यांसह अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन झाले। गणराज कोऑपरेटिव्ह सोसायटीत नगरसेविका प्राजक्ता धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आलाय। नूतन नगरसेवक प्रकाश पाटील, रवींद्र सदामते, सदाशिव पाटील यांचा सत्कार झाला। यावेळी चेअरमन मोहन बापू जाधव, मॅनेजर अंजली भोयर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। वृद्ध सेवाश्रम इथं वैशालीताई कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी जया जोशी, सुजाता पाटील, सी.ए. अरविंद सांगावे उपस्थित होते। आश्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही कुलकर्णी यांनी दिले, तर सुजाता पाटील यांनी प्राध्यापक शरद पाटील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी केलेल्या योगदानाचा उल्लेख करत ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी त्यांचे कार्य पुढे नेण्याचा सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय। उपस्थितांचा परिचय आश्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया आडमुटे यांनी केलाय। त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। सी.ए. अरविंद सांगावे यांनी लिफ्टसाठी 5 लाख रुपयांची देणगी जाहीर केली। प्रास्ताविक आश्रमाचे सेक्रेटरी महावीर सौंदते यांनी केले। यावेळी संचालक अशोक पाटील कोकळेकर, मुबारक संधी, उपाध्यक्ष रेवरंड प्रकाश काळे, हरिकांत बियानी, सन्मती गौंडाजे, प्राध्यापक बबन पाटील, नरसगोंड पाटील, दादासाहेब पाटील, व्यवस्थापक अहिंसक धोत्रे, प्रणव पाटील, वितराग देवर्षी, उदय देवर्षी उपस्थित होते। मला शरद पाटलांचा आणि माझं खूप जुने संबंध आहेत आणि त्यामुळे मी नेहमी त्यांच्याकडे येत असतो। सुप्रिया मॅडम आत्ता माझ्या संपर्कात आल्या अलीकडे, पण मला ह्या वृद्धाश्रमासाठी खूप काही करायचं होतं आणि करत पण राहणार पुढे सुद्धा। जेव्हा त्यांनी नवीन इमारत बांधली तेव्हा मला त्यांनी सरांनी रिक्वेस्ट केली होती, म्हटलं मी जरूर तुम्हाला मदत करेन। आणि आत्ता देखील मी परवा प्रमोद सरांची मीटिंग झाली माझी, तर या नवीन जी आपण इमारत बांधली आहे त्याला लिफ्टची व्यवस्था नाही आहे, तर मी आज जाहीर करतो की बाबा त्या लिफ्टसाठी सुद्धा मी 5 लाख रुपये द्यायला तयार आहे। गोळा करू आणि लिफ्ट लवकरात लवकर उभी करू। ॲक्च्युली मला इथं आल्यावर खूप भारावून जायला झालं की माझा आणि सरांचा खूप जुना परिचय आहे। त्यांचे स्वभावाचे पैलू, ते सर काय करत होते, वृद्धांसाठी त्यांची किती कळकळ होती मी जवळून पाहिले आणि त्यांची मला खूप मदत पण झाली आहे। तेव्हाच मी ठरवलं होतं की भविष्यात आपण काय करता आलं तर करायचं या सर्व लोकांसाठी। सरांनी जे कायद्यातून एक कोठली हा विषय आहे, ज्यांची मुलं आपल्या पालकांना सांभाळत नाही, त्यासाठी सरकारनं खूप चांगला कायदा काढलेला आहे। मी प्रणव सरांना बोलले की आपण एक ग्रुप करूया आणि ह्या लोकांसाठी हे काम करूया, मी त्यात नक्की तुम्हाला मदत करते। तर हा माझा म्हणजे हे आहे ना, तो मला पूर्ण करायचा आहे सरांसाठी। एवढं बोलले मी सांगितल्यानंतर ती मदत केली जाईल आणि 10-12 वेळा मी आधी येऊन गेली आहे इकडे, काय त्यामुळे सगळ्यांशी संपर्क साधलेला होता, तर जे काय लागेल ते मदत करायला मिळाली। आता तक्रार केली लगेच माझ्याकडं की किती दिवस झाला तुम्ही आला नाही, म्हणजे थोडे दिवस नाही आलं तर त्यांना उणीव भासते आणि त्याचा पण आम्हाला आनंद असतो की ह्या लोकांना आपण यावं वाटतंय। तर येणारे आता रविवारीच आमचं आता विरंगुळा केंद्रात यायचं नक्की झालंय। पुढच्या रविवारी या सगळ्यांच्यासाठी विरंगुळा केंद्रात आम्ही घेतोय कार्यक्रम। तर एवढंच आहे, पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि थांबते। आज 77वा प्रजासत्ताक दिन, या 77व्या प्रजासत्ताकाच्या निमित्ताने सर्वांना प्रथमतः मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्या हरमनच्या संस्थापिका वैशाली कुलकर्णी मॅडम, त्यांच्याप्रमाणे त्यांच्या सहकारी सुजाता पाटील, अध्यक्ष जॅन्ट्स ग्रुप, हनुमान हायस्कूलच्या संचालिका, आमच्या वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया आडमुटे, उपाध्यक्ष